वळूयात पुढल्या बातमीकडे। सुनील बागुल आणि मामा राजवाडेंना मोठा दिलासा मिळालाय। दोघांवरील गुन्हे तक्रारदाराने मागे घेतलेले आहेत, तर दोघांकडून मारहाण झालं नसल्याचं तक्रारदाराकडून आता स्पष्ट करण्यात आलंय। दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे। नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने हा पक्षप्रवेश ऐनवेळी थांबलेला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांना मात्र मोठा दिलासा मिळालाय। तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्यानं या दोघांना दिलासा मिळालाय। या दोनही नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने ऐनवेळी त्यांचा भाजप प्रवेश थांबला होता। या दोघांकडून मला मारहाण झालं नसल्याचं सांगत गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तीनेच तक्रार अर्ज आता मागे घेतलाय। त्यामुळे आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।